गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत की झिरोदा ॲपमधून आपण HDFC फायनान्सला IPOला कसं ॲप्लाय करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बिट्समध्ये जा. तिथे तुम्हाला HDFC फायनान्स दिसेल. त्या ॲप्लायवरती क्लिक करा. तिथे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की 20 मिनिमम क्वांटिटी तुम्हाला परचेस करायची आहे आणि प्राईस रेंज 700 ते 740 ठेवलेली आहे आणि आज लास्ट डेट आहे. 25ला IPO ओपन केला होता. त्यानंतर खाली त्याचे फायनान्शियल हे पाहू शकतात. टोटल ॲसेट किती आहेत, त्याचा रेव्हेन्यू जनरेट किती झाला आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे. त्याच्यानंतर खाली इश्यू साईज पाहू शकतात. त्यांनी ओव्हरऑल किती आहे आणि फ्रेश इश्यू किती केली आहे आणि ऑफर फॉर सेल किती आहे ते पण आपल्याला इथे दिसेल. फ्रेश इश्यूमध्ये 2,500 कोटीचा आहे. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल की रिझर्व्ह कॅटेगरी, अप्लाइड आणि सबस्क्रिप्शन किती झाले आहे, प्रत्येकाने किती केलं आहे ते पण दिसेल आपल्याला इथे आकडेवारी. त्यानंतर वरती गेल्यानंतर आपल्याला ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्वांटिटी 20 तर मिनिमम तुम्हाला परचेस करायचे आहे. आपण 100 घेऊयात आणि कट ऑफ प्राईजवरतीच घेऊया. तर तुम्हाला ₹74,000 लागतील 100 क्वांटिटी परचेस करण्यासाठी. त्यानंतर इथे ॲड एक ऑप्शन आहे. ॲडवरती क्लिक करा. 3 बिडिंग करू शकता तुम्ही. मॅक्झिमम 3 बिडिंग करू शकता याच्यामध्ये आणि प्रत्येक बिडिंग 100 क्वांटिटीची आपण टाकूया आणि वरी पेमेंटसाठी ऑप्शन पण दिलेला आहे. UPI थ्रू पेमेंट ह्याच्यामध्ये करू शकता तुम्ही आणि खाली स्वॅपला क्लिक करा. थँक्यू.